नमस्कार मित्रांनो. 25 जून 2026च्या दैनिक चालू घडामोडी पाहणार आहोत या भागामध्ये आपण. आजचा पहिला प्रश्न आहे. जून 2026 मध्ये पार पडलेल्या 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजे MIFF 2026 मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये कोणत्या देशाच्या सिल्व्हर या माहितीपटाला म्हणजे डॉक्युमेंटरीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सर्वोच्च गोल्डन शंख म्हणजे गोल्डन कोंच पुरस्कार मिळाला आहे? पर्याय आहेत फ्रान्स, जर्मनी, पोलंड की इराण. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोलंड. पोलंड या देशाचा एक चित्रपट आहे, डॉक्युमेंटरी आहे सिल्वर. तर त्या चित्रपटाला, त्या डॉक्युमेंटरीला गोल्डन शंख म्हणजे गोल्डन कोंच पुरस्कार कुठे मिळालाय? तर मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये. आजचा दुसरा प्रश्न. जागतिक सेमीकंडक्टर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे प्रोसेसर वापरून विकसित करण्यात आलेला आणि सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला लाईनशाईन हा सुपर कम्प्युटर कोणत्या देशाचा आहे? सुपर कम्प्युटरचं नाव काय आहे? लाईनशाईन. पर्याय आहेत युनायटेड स्टेट्स, चीन, जपान की रशिया. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. लाईनशाईन हा सुपर कम्प्युटर चीन या देशाचा आहे, हे लक्षात राहू द्या. आजचा पुढचा प्रश्न. जून 2026 मध्ये झालेल्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत ॲक्च्युली वर्ल्ड कप, विश्वकप आता चालू आहे. तर हा प्रश्न असा होऊ शकतो. जून 2026 मध्ये चालू असणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत उझबेकिस्तान विरुद्ध गोल करून जगातील 6 वेगवेगळ्या विश्वकरंडक आवृत्त्यांमध्ये गोल करणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे? काय विक्रम आहे? तर जगातील 6 वेगवेगळ्या विश्वकरंडक आवृत्त्यांमध्ये गोल करणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे? पर्याय आहेत लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, क्रिस्टियानो रोनाल्डो की नेमार ज्युनियर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्वांचा फेवरेट प्लेयर असणारा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो. यांनी काय विक्रम केलाय? तर 6 विश्वकरंडक सलग खेळलेत आणि प्रत्येक विश्वकरंडकामध्ये त्यांनी गोल केला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 25 जून 2026च्या चालू घडामोडीवरती आधारित काही प्रश्न पाहिले. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.